नमस्कार, मी प्रियांका लोहार. क्षणवार्तामध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. पैसा प्रसिद्धीपेक्षा समाधानाला महत्त्व द्या, प्रकाश जावडेकर यांचा विद्यार्थिनींना सल्ला. पुणे फेस्टिवलमध्ये 31 ऑगस्ट रोजी केरळ महोत्सवाचं आयोजन. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सारसबागेसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचं उद्घाटन. शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशनतर्फे बाजारात गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट. डॉक्टर तात्याराव लहाने यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान. राजीव युवा रत्न पुरस्कार 2014 खासदार श्रीरंग बारणे यांना घोषित. प्रकाश बंग यांनी आपल्या छंदाचा उपयोग करून श्रीवत्सला दिला मदतीचा हात. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा पदवीदान समारंभ पार पडला. फॅशनच्या दुनियेत अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या उलमार्क या आंतरराष्ट्रीय पारितोषिकाचे विजेते आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर राहुल मिश्रा, निवेदिता साबू, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे तांत्रिक सल्लागार रवी अडवाणी हे या समारंभात विशेष अतिथी होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष विश्वास देवल, स्नेहलता सहस्त्रबुद्धे, सचिव रवींद्र देशपांडे, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य मिलिंद लेले, शिवाजी फंगसे, प्राचार्य डॉक्टर MM हुंडेकर आदी यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या 130 विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. फॅशन आणि डिझाईनच्या क्षेत्रात काम करताना केवळ पैसा, प्रसिद्धी याकडे न पाहता युवकांनी कामाचे समाधान ही बाब सर्वात महत्त्वाची मानली पाहिजे, असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी. I believe in young India, and therefore I was very happy to confer these certificates with you. I will request organizers next time when you call somebody as a chief guest, also give me that outfit, because that looks nice. Otherwise, आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे फेस्टिवलमधील केरळ महोत्सवाचं दिनांक 31 ऑगस्टला ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्या हस्ते होणार उद्घाटन. पुणे फेस्टिवलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे मल्याळी फेडरेशनतर्फे केरळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे
ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या केरळ महोत्सवात पुणे जिल्ह्यात स्थायिक झालेल्या मूळ केरळवासियांच्या कलाकार मुलामुलींनी सादर केलेले विविध नृत्याविष्कार केरळच्या प्राचीन संस्कृतीचे अनोखे दर्शन घडवतील. दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर प्रख्यात नृत्यांगना सुधा चंद्रन यांनी सहकलावंतांसह सादर केलेला दशावतारम हा नृत्याविष्कार नेत्रांचे पारणे फेडेल. यावेळी लक्षणा डान्स अकॅडमीच्या कलाकारांची त्यांना साथसंगत लाभणार आहे. पुणे जिल्ह्यातील केरळी रहिवाशांच्या कलावंत मुलामुलींनी सादर केलेल्या विविध समूह नृत्यांमधून केरळच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडेल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. पुतळ्यांपासून प्रेरणा घ्यायला हवी असं मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या मेघडंबरीचं उद्घाटन करताना व्यक्त केलं. सारसबागेसमोर असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचं उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर चंचला कोदरे, उपमहापौर सुनील गायकवाड, आमदार दीप्ती चौधरी, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळकर, नगरसेविका स्मिता वस्ते, सभागृह नेते सुभाष जगताप, माजी आमदार कलमढोले पाटील, कृष्णकांत कुदळे, रवी चौधरी आदी उपस्थित होते. केवळ महापुरुषांचे पुतळे सुशोभित करून चालणार नाही तर समाजाची मने देखील सुशोभित झाली पाहिजेत. पुतळे उभारून त्याकडे पाहत राहिले तर काही उपयोग नाही. पुतळ्यांपासून प्रेरणा घ्यायची असते असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. आणि ही ज्या अशा दैदिप्यमान व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती असतात अशांकडून नेहमी प्रेरणा मिळत असते आणि ती प्रेरणा घ्यायची असते. नुसतेच पुतळे उभारले आणि बघत राहिलो आपण तर त्याला काही अर्थ नाही. पुतळे का उभारले जातात याचं कारण असं की काहीतरी अलौकिक, महत्वाचं, असामान्य असं काम त्या विभूतींनी केलेलं असतं आणि समाजामध्ये अशा कामाची प्रेरणा घेऊन ते काम आपल्याला सगळीकडे पेरायचं असतं, करायचं असतं. म्हणून अशा प्रकारचे पुतळे निर्माण केले जातात आणि त्यांचा सन्मान केला जातो. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन तर्फे गणपती सजावटीसाठी पर्यावरण पूरक अशा आरास तयार करण्यात आल्या आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन आणि कमिन्स इंडिया या 2 संस्था पर्यावरणपूरक सजावट या विषयाचा प्रसार करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक आणि थर्मोकॉलचा वापर करून बनवण्यात येणाऱ्या व पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या साहित्याऐवजी कोरोगेटेड कागदाचा वापर यासाठी करण्यात आला आहे. बचत गटातील महिलांमार्फत सजावट साहित्य बनवल्याने महिला सक्षमीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. विविध 200 गृहरचना सोसायट्यांमध्ये कमिन्स इंडियाचा कर्मचारी वर्ग व विद्यार्थी या पर्यावरणपूरक साहित्याची उपयुक्तता आणि आकर्षकता पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती इको सोल्युशन फाउंडेशनच्या संचालिका प्रज्ञा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डॉक्टर तात्याराव लहाने यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लहाने यांनी आपल्या जीवनाचा जीवनपट उलगडला. महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेच्या वतीने देण्यात येणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार लहाने यांना भाजपाचे सचिव श्याम जाजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी लहाने बोलत होते. तब्बल 12 तास सावकाराकडे मोलमजुरी केली, काबाड कष्ट करून उच्च शिक्षण घेतलं आणि डॉक्टरकीच्या पेशाने नावारूपालाही आलो. मात्र मागचे दिवस न विसरता सर्वसामान्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली. लाखो लोकांना दृष्टी देण्याचे मोलाचे काम केले. याच दरम्यान दोन्ही किडण्या निकामी झाल्या. सगळंच संपलं होतं, पण खचलो नाही. संपत्ती कमवण्याचा हेतू न ठेवता ज्यांना दृष्टी दिली त्यांच्या आशीर्वादानेच गेली 20 वर्ष मी जिवंत आहे, अशा शब्दात जे रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी त्यांचा जीवनपट उलगडला. यंदाचा राजीव युवा रत्न 2014 हा पुरस्कार खासदार श्रीरंग बारणे यांना घोषित करण्यात आला आहे. राजीव युवा फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात येतात. यंदाच्या वर्षी राजीव युवा रत्न 2014 पुरस्कार मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांना राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार सिम्बॉयसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाब मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष ऋषिकेश बालगुडे व गिरीश बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रकाश बंग यांनी आपल्या छंदाचा वापर करून श्रीवत्सला मदतीचा हात दिला आहे. ज्या व्यक्ती श्रीवत्ससाठी मदत करू इच्छितात त्यांना या दुर्मिळ छायाचित्रांपैकी एक भेट दिली जाणार आहे, असं प्रकाश बंग यांनी जनवार्ताशी बोलताना सांगितलं. तर छंदाचा उपयोग एक सोशल कामासाठी करता येईल का, ही ह्या एक्झिबिशनची भूमिका आहे. ह्या एक्झिबिशनमध्ये माझे जगभरातून गेल्या 4 वर्षामध्ये जे फिरलेले डेस्टिनेशन्स आहेत याचं 52 इमेजेस मी इथं लावलेले आहेत आणि प्रत्येक इमेज ही माझ्यातर्फे एक डोनेशनसारखी आहे. ज्यांना जे काही प्रिंट्स आवडतील त्यांनी डायरेक्टली सोफोश ससून हॉस्पिटलचा जो अनाथालय श्रीवात्स आहे त्यांच्यासाठी मी केलेला आहे. त्यांना तुम्ही डोनेशन द्यायचं आणि जो प्रिंट असेल ही गिफ्ट, ही भेट मी माझ्यातर्फे देणार आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.